नको जरा स्पष्ट करतो, वागसर बोलतीलच. आज आपण 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असणारे आणि त्यानंतर 100% अनुदान प्राप्त असणारे शिक्षक आहेत. आता यात मंडळी जी आहेत, माझ्या हिशोबाने मी नावं बघतोय. आपले माईक म्यूट करा जरा, माईक म्यूट करा. तर यात मंडळी जी दिसत आहेत मला ती आता कार्यरत असणारी मंडळी आहेत. आमचे काही सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा मला दिसत आहेत. आपल्या सर्वांचं पुणे विभागाच्या वतीने आमचे डॉक्टर कल्याण वाघ आणि आमच्या टीमच्या वतीने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण ही मीटिंग घेतलेली आहे ते आपण सर्वजण, इथं कोणी नेता नाहीये, आपण सर्व समदुःखी आहोत. सगळ्यांचा जो प्रश्न आहे तो एकच सारखा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आपण काम करतोय. वागसर क्लिअर झाला का आवाज तुमचा? झाला येतोय आवाज माझा? हा येतोय. सुरुवात करा सर. स्वागत करा सगळ्यांचं. स्टार्ट करा. यस सर. ओके. आज ऑनलाईन मीटिंगला उपस्थित असणारे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रथमतः डॉक्टर कल्याण वाघ पुणे यांचा सर्वांना नमस्कार. शिक्षक बांधवांनो, बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की 27 फेब्रुवारी 2025 चा मुंबई हायकोर्टाचा निकाल, त्यानंतर 24 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय, एवढं होऊनही जर शासन आपल्याला पेन्शन देत नसेल तर त्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संघर्ष संघटनेच्या माध्यमातून माननीय संगीताताई शिंदे असतील, आमचे संयमशील चेहरा माननीय प्राध्यापक दिलीपराव डोंगरे सर असतील, त्यानंतर खऱ्या अर्थानं अभ्यासू व्यक्तिमत्व कोल्हापूरवरून सुदेश जाधव सर असतील, या सर्वांना विनंती करून आम्ही पुणे जिल्ह्याची ही ऑनलाईन मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन यासाठी करेल की ज्यावेळेस 27 फेब्रुवारी 2025 चा मुंबई हायकोर्टाचा निकाल आला होता त्यावेळेस माननीय आशुतोष पवार सर आणि वाघ सर आणि आमच्या संस्थेतील गेनबा सोपनराव मोजे संस्थेतील सर्व शिक्षकांनी जे आव्हान केलं होतं पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना, त्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मेळावे झाले, परंतु पुणे जिल्ह्यासारखा मेळावा कोणत्याही जिल्ह्यामध्ये झाला नाही. म्हणून प्रत्यक्ष ताईंचा फोन आला, डोंगरे सर तर स्वतः उपस्थित होते, शिक्षण संघर्ष संघटनेच्या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रतिनिधींचे फोन आले की पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही अशी काय जादू केली की जी पुणे जिल्हा सगळ्याच्या मागे असायचा पेन्शनच्या लढ्यामध्ये, की एवढं मोठं मेळावा तुम्ही भरवला कसा? तर आम्ही त्यांना एकच विनंती केली, एकच सांगितलं त्यांना की आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर चाललेलो आहोत. कुणाकडूनही 1 रुपया घेणारी संघटना नाही. या ठिकाणी कोणीही नेता नाही. सर्वसामान्य शिक्षक सर्व लढा उभा करतायत आणि या एकाच मुद्द्याला धरून आमच्यावरती आमच्या शिक्षक बांधवांनी विश्वास ठेवला आणि 600 ते 650 लोक पुण्यासारख्या ठिकाणी जमा होणं एवढी साधी गोष्ट नव्हती, परंतु सगळ्या बांधवांनी त्याला प्रतिसाद दिला. असो, त्याचप्रमाणे आमच्या आव्हानाला आणि आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी आपण लढतोय. आम्ही ताईंना विनंती केली, ताई आंदोलन उभा करावं लागेल, कारण ज्यावेळेस शिक्षक बांधव आपल्या घरातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मिळणार नाही. मग शिक्षण संघर्ष संघटनेच्या माध्यमातून
गेल्या 15 दिवसापासून 3 मीटिंग झाल्या. 3 मीटिंग मध्ये तारीख फायनल झाली. अधिवेशन कशा पद्धतीनं आंदोलन कशा पद्धतीनं करायचं, काय करायचं, या सगळा उहापोह झाला आणि शेवटी 14 जुलै आणि 15 जुलैला शिक्षण संघर्ष संघटना माननीय अध्यक्षा प्राध्यापिका सौ संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण संघर्ष संघटनेचे सभासद किंवा जे अधिकारी पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून हे आंदोलन मोठं उभं राहते. ही एवढीच वेळ अशी आहे, आपण कोणत्याही शासनाला नाव ठेवू शकत नाही, कारण सगळ्या शासन सगळे मुख्यमंत्री आपण बघितलेले आहे. आणि ज्यावेळेस बाळाला भूक लागते, रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, त्या पद्धतीने या शासनाचं झालेलं आहे. आता एक अर्ध्या तासापूर्वी माननीय विक्रम काळे सरांचा व्हिडिओ मी बघितला आणि त्यांनी सांगितलं की 6 लोकांपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली होती कायम शब्द घालण्यासाठी आणि आम्ही तो कायम शब्द घातला, परंतु त्याला वेळ लागला. तसंच आपण न घाबरता न थकता आपण या आंदोलनाला साथ देणार आहोत आणि त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. एक छोटस उदाहरण देतो मी आणि सगळ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबेल. 18 लाख कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनानं निर्णय घेतला, तर 26,000 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत का निर्णय घेत नाही तुम्ही? हा एकदम रास्त मुद्दा आहे. त्या मुद्द्याला धरून आपण लढणार आहोत. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2024च्या स्क्रुटिनी समितीचा अहवाल आला की नाही आला, डेप्युटी डायरेक्टरला शिक्षण अधिकाऱ्याला आपल्याला विनंती करायची का नाही करायची, काय करायचं, त्या संदर्भामध्ये आज चर्चा होणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टामधला विषय आहे, ते माननीय डोंगरे सर माननीय सुदेश जाधव सर बोलतीलच, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्मक ऍफिडेव्हिट सादर करायचं जे सरकार आपल्या विरोधात 2019 साली आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जातंय, ते सकारात्मक निर्णय सकारात्मक ऍफिडेव्हिट कसं देऊ शकेल? ही साधी गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी या ठिकाणी मोठं आंदोलन उभा केलंय आणि माननीय संगीताताई शिंदे हा एक आकर्षक आणि असा सिंबॉल बनलेला आहे की जुनी पेन्शन योजना जर आपल्याला कोणी मिळवून देत असेल तर संगीताताई शिंदेच मिळवून देतील, कारण त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. त्यांचे आंदोलन आपण बघितलेले आहेत आणि म्हणून याही वेळेस त्यांना आपण विनंती करून हे आंदोलन आपण छेडलेलं आहे. या ठिकाणी माननीय आशुतोष पवार सर, त्याचबरोबर सचिन खांदवे, दमडेरे सर, मावळ मधून आमचे कराड सर, मावळची बरीच टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्याचबरोबर मांढरे सर शिरूरचे असतील, डाके सर असतील, झुरंगे सर बारामतीहून हजर झालेले आहेत, अहिरे सर आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर भिगवणवरून कांबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मावळवरून थोरात सर, सोनवणे सरही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर लोणावळ्यावरून पाटील सर आलेले आहेत, आळंदीवरून केकांत सर आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने इंदापूरच्या टीमचं मी मनपूर्वक, आशुतोष पवार इंदापूरच्या टीमचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करील आणि स्वागत करील की त्यांनी मागच्या वेळेस चांगली साथ दिली. आताही गिरी सर उपस्थित झालेले आहेत, कांगरे सर उपस्थित झालेले आहेत, आमचे पुण्यामधून भोसले सर उपस्थित झालेले आहेत, बरेचसे शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि गेनबा सोपानराव मोजे संस्थेच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं किंवा आवाज गेला वाघ सर, आवाज गेला तुमचा, म्यूट झाला आवाज, अनम्यूट करा. येतोय 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 मध्येच जातोय बघा. रेंज प्रॉब्लेम आहे, रेंज प्रॉब्लेम दिसतोय सर, आवाज बघा. आवाज जातोय वाघ सर, आवाज जातोय. हा येतोय पण मध्ये जातोय आवाज. रेंज मध्ये या सर, रेंज मध्ये या. तुमचा व्हिडिओ नाही चालला तरी चालेल, आवाज आला पाहिजे.
ठीक आहे, वाघ सरांचं थोडस टेक्निकल काहीतरी परत इश्यू आहे. पवार सर बोला तुम्ही. हा हॅलो, आला आवाज? हा येतोय, आता येतोय, बोला. हा हा, ठीक आहे सर, ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माननीय डोंगरे सर उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात कोल्हापूरहून सुदेश जाधव सर उपस्थित होणार आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मी विषय घेतला होता आळंदी, सॉरी, मावळ आणि इंदापूर या टीमनं मागच्या वेळेस खूप साथ दिली होती. ही टीम या ठिकाणी हजर झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. इतरही उपस्थित झालेले सर्व शिक्षक यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्र माननीय आशुतोष पवार सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. धन्यवाद वाघ सर. प्रेमलाल लांजे सर पण मला वाटतं उपस्थित झालेले आहेत. सर आपलं स्वागत आहे. बरीचशी मंडळी जॉईन होतात आहेत आणि मी लिंक टाकल्यामुळे मी जॉईनिंगचं काम करतोय. खरं तर हरकत नाही. पुढच्या स्टेप्स काय असणार आहेत आजच्या मीटिंगला मी शॉर्ट म्हणतो. डोंगरे सर आपण उपस्थित झालाय का मला कळू द्या. दिलीप डोंगरे सर. वाघ सर, डोंगरे सर जॉईन झालेत का? हा, बघतो सर, बघतो. बघा मी तोपर्यंत 2-5 मिनिटं बोलतोय. बरं, आज आपल्याला खरं तर काम असं करायचंय की 14 आणि 15 2 दिवस आपण आंदोलन करतोय. संगीताताईंच्या नेतृत्वाखाली करतोय. आता 1-2 गोष्टींबद्दल मी फक्त थोडक्यात बोलतो. सरांनी आता विषय मांडलेले आहेत पण सविस्तर 1-2 विषयांबद्दल बोलतो. त्यातला पहिला महत्वाचा विषय तो म्हणजे काहींचं कन्फ्युजन झालेलं आहे. मला तसे काहींचे फोनही आले की 7-8 ला आंदोलन आहे का 14-15 ला आंदोलन आहे. तर मी नम्रपणे इथं सांगू इच्छितो की 7-8 जुलैला सुद्धा आंदोलन आहे तिथे आणि 14-15 ला सुद्धा आंदोलन आहे. म्हणजे कालच ज्यांना आपण अंशतः अनुदानित म्हणतोय त्यांची जी संघटना आहे नव्याने खरेदी चालू झालेली पण त्यांचा काम चांगलं आहे आणि काल परवा मी डोंगरे सरांशी चर्चा केली. डोंगरे सरांनी त्या मंडळींना मार्गदर्शन वाटतं काल परवा केलेलं आहे आणि 7-8 तारखेला त्यांच्या संघटनेने एक तिथं आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. तर 2 दिवस 7-8 ला सुद्धा आझाद मैदानावर शिक्षक असणार आहेत आणि 14-15 लाही असणार आहेत. मग आता प्रश्न येतात आहेत लोकांचे की 2-2 वेगवेगळे का ठेवले गेलेत. तर झालंय असं की अंशतः अनुदानित मंडळींनी ते आंदोलन खरं तर पुकारलेलं होतं आणि ताईंच्या वतीने आता हा जो विषय झालेला आहे की 14-15 ची तारीख डिक्लेअर केलेली आहे. मी मुद्दामून एक गोष्ट सांगू इच्छितो की संगीताताई शिंदे ज्या गेल्या 12-13 वर्षापासून या विषयाच्या मागे आहेत. मोठमोठी आंदोलन केलेली आहेत. 4 महिने 11 दिवस चाललेलं आंदोलन सगळ्यांना ज्ञात आहे. मरून उपोषण केलेलं 8 दिवस हे सगळे जण जाणता. आणि ताईंच्या बाबतीत सांगायचं म्हणजे संगीताताईंनी हा विषय जो आहे 2005 पूर्वी नियुक्त हा पहिल्यापासून जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. जिवंत या दृष्टीने मी म्हणतोय. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे की काहींच्या मंडळींचं म्हणणं येतं की आपला सुप्रीम कोर्ट मध्ये निकाल लागणार आहे आणि हे बाकी काही करून उपयोग नाही. तर शिक्षक बंधूंना मी सांगू इच्छितो की असं करून चालत नसतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागणार आहे. आपण बघतोय गेले 2 वर्ष होऊन गेले. तारखांवर तारखा चालू आहेत. तो लागेल तेव्हा लागेल आणि तो निकाल बंधनकारक असणारच आहे. आणि मी ठामपणे हेही सांगू इच्छितो की तो निकाल जो आहे तो आपल्याच बाजूने शिक्षकांच्या लागणार आहे यातही दुमत नाही. पण म्हणून काही देणारे कोण आहेत? शेवटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट देणार आहे आपल्याला पेन्शन. या गव्हर्नमेंटवर दबाव सतत ठेवणं आणि हा विषय ज्वलंत ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. कदाचित आता ते 14-15 ला काय आपल्याला 15 तारखेला पेन्शन हातात पडेल का? तर 99.9% आन्सर त्याचा असणार आहे की नाही सांगताच येत नाही. आता थोडीच पेन्शन लगेच पडणार आहे आपल्या हातात. पण त्याच्या अनुषंगाने काही जे प्रश्न आहेत म्हणजे आज आपल्या सेवानिवृत्त बांधवांचा जो मोठा प्रश्न आहे की त्या मंडळींच्या हातात काही नाही. आज
आपल्याला पगार मिळतोय, आपण ऍक्टिव्ह पर्सन सध्या कार्यरत असणारे शिक्षक आहोत. पण हीच मंडळी आहेत यांना कुठलाही मानधन पगार काही मिळत नाही. आणि असं असल्यामुळे आदरणीय डोंगरे सर आता जॉईन झालेले. डोंगरे सर आपलं स्वागत करतो. पुणे विभागाची मीटिंग चाललेली आहे. मी एक दोन मुद्दे महत्वाचे मांडत होतो. डॉक्टर कल्याण वाघ यांनी सूत्र स्वीकारली होती. सुरुवातीला त्यांनी आज वेगवेगळे विषय मांडलेले आहेत, पण मुद्दा म्हणून मी दोन विषयांवर एक 2-4 मिनिटं बोलतो आणि त्यानंतर खरं तर लोकांचे काही प्रश्न असतील तर मला वाटतं उत्स्फूर्तपणे बोलू देऊ आपण, आणि त्यानंतर मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे मार्गदर्शन करण्याची. पुन्हा एकदा डोंगरे सरांचं आपण स्वागत करूया. तर मी सांगत जो होतो विषय की सेवानिवृत्त बांधव जे आहेत त्यांची अडचण फार मोठी आहे. त्यामुळं आपण आता त्यांच्या काही पदरात पडतंय का याला थोडंसं प्राधान्य देणार आहोत. त्याच्याच बरोबर अतिशय महत्वाची गोष्ट जो आहे तो म्हणजे ग्रॅज्युटीचा मुद्दा, जो आपले दिलीप डोंगरे सर असतील, सुदेश जाधव सर असतील, आमचे अभिजित भानोरकर असतील, या मंडळींनी तो मुद्दा फार व्यवस्थितपणे घेतला होता आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्नही भरपूर झाले तुम्हाला सांगतो. आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय ग्रॅज्युटी मिळायलाही लागल्यात लोकांना. आता काही मंडळी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्याला घरी बसून काही मिळणार नाहीये हो. आपल्याला घरी बसूनच पेन्शन, घरी बसूनच ग्रॅज्युटी, घरी बसूनच सगळे प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार. आपली हालचाल पाहिजे ना. आता काही सेवानिवृत्त बांधव माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांना वाटतं यांनीच जावं, यांनीच करावं, यांनीच मला सगळं काही मिळवून द्यावं. तर हे शक्य नसतं. आपली हालचाल ही महत्वाची आहे. आणि मी म्हणतोय ते काय की ग्रॅज्युटी मिळायला लागली. आता मुद्दा असा आहे की ती ग्रॅज्युटी मिळतीये ती 100% ग्रँट जेव्हापासून मिळालेली आहे शिक्षकाला त्याच्या पदाला, तेव्हापासून ती ग्रॅज्युटी मिळते. त्याच्यातही काही शिक्षणाधिकारी कमी जास्त हुशार लोक मंडळी बसलेली आहेत तिथं. कोण त्याच्यात NPS चा मुद्दा आणतंय, कोण म्हणते तुमचे खातच नाही वगैरे वगैरे. पण ग्रॅज्युटी मिळू लागलेली आहे, 100% ग्रँट मिळते तेव्हापासून का होईना मिळू लागलेली आहे. आपलं प्राधान्य त्यावरही असणार आहे 14-15 तारखेला. खरं तर की ग्रॅज्युटी जी आहे ती नियुक्ती दिनांकापासून मिळावी. त्यामुळे त्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करणार आहोत. मुद्दे भरपूर आहेत, बोलता भरपूर येणार आहे, पण खरं दिलीप डोंगरे सरांना आपण ऐकायचं आहे खरं. पण त्याआधी सरांनीच मला सांगितलं की लोकांचे काय प्रश्न असतील तो उत्स्फूर्तपणे बोलू द्या. डोंगरे सर, आणखीन एक महत्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो मी की आज मी जॉईनिंग करत असताना महिलांचा प्रतिसाद जो आहे तो भरपूर दिसतोय. काही जणांना जॉईन होताना अडचण येते कारण बरीचशी मंडळी जी आहेत आपले शिक्षक बांधव ते झूम मीटिंगला भरपूर जॉईन होतात. गुगल मीट म्हटलं की काही जणांच्या अडचणी वाढतात आहेत असं मला जाणवलं, कारण मला काही जणांचे फोनही आले, सर झूम मीटिंग असती म्हणजे हे आम्हाला. आता काय त्याच्याबद्दल बोलायचं ते मी बोललेलो आहे. पण ह्या मीटिंगला आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. आवाजाची, तुमचं नेट जर व्यवस्थित असेल तर आवाजाची क्लॅरिटी राहणार आहे. आणि जर थोडी एक्सटेंड झाली तर मीटिंग एक्सटेंड पण करता येते. नाहीतर तिकडे 40 मिनिटांनी अडचणी येतात, लोकांना परत जॉईन करून घ्यायला लागतं वगैरे वगैरे. त्यामुळे आपण खरं तर गुगल मीटचा टास्क केलेला आहे. डोंगरे सर, मी पुन्हा एकदा आपल्या सांगण्यावरनं सर्वांनाच विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे प्रश्न आपले जर काही असतील किंवा आता गोंधळाचं वातावरण मी क्लिअर केलं की 7-8 ला सुद्धा होणार आहे, 14-15 ला सुद्धा होणार आहे, तेही आपले बांधवच आहेत. ते काय करतात ते तर पेन्शन साठीच प्रयत्न करतायत, आपण सुद्धा तेच काम करतोय. त्यामुळे ही दोन्ही तारखांना शिक्षकांची उपस्थिती असणार आहे. ज्यांना शक्य आहे ते दोन्ही तारखांना उपस्थित राहू शकतात. ज्या काहींना शक्य असेल की आधी एखादा दिवस 8 तारखेला उपस्थित राहता येईल, काहींना काही मंडळी एक दिवस 8 तारखेला, एखादा दिवस 14 किंवा 15 तारखेला उपस्थित राहतील. तर जे काही करता येईल, पण मला वाटतं सगळ्यांची उपस्थिती आझाद मैदानावर दिसावी. कारण ज्यावेळेस आपण उपस्थित राहणार आहोत त्यावेळेसच खरं तर आपल्याला या चर्चेमध्ये सहभागी होणं मी म्हणतो महत्वाचं आहे. नाहीतर आपली उपस्थिती नाही आणि घरी बसून फक्त व्हॉट्सअपवर जर आपण काम करणार असू तर मग तिथं जाऊन
खरं काय होतंय, काय प्रश्न आहे, कोण कोण लोक येतात, कोणता मंत्री येतोय, तो काय आश्वासन देतोय, आपली लोक काय करतात, नेते मंडळी काय करतात, हे आपण स्वतः बघणं पण गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी विनंती करेन सर्व शिक्षकांना की आपले काही प्रश्न असतील तर उत्स्फूर्तपणे मांडा, पण ते मांडताना एकाच व्यक्तीने बोलायला सुरुवात करा. तो जर बोलत असेल तर बाकीच्यांनी शांत राहा. आपले माईक जे आहेत, आतापर्यंत जी मीटिंग चाललेली आहे फार व्यवस्थितपणे चाललेली आहे, त्याच प्रकारे चालू द्या. त्यामुळं आपला माईक अनम्यूट करा आणि एखाद्याने बोलायला सुरुवात करू शकता. कोण बोलतंय? एक मिनिटात, अर्धा मिनिटात थोडक्यात काहीतरी मत मांडायचंय, शॉर्ट मध्ये काहीतरी विचारायचंय. आदरणीय डोंगरे सर आलेले आहेत, त्यामुळं विचारा म्हणतोय मी तुम्हाला. काय होतं, काही प्रश्नांची उत्तरे मी देईल, आमचे डॉक्टर कल्याण वाघ देतील, पण काही प्रश्नांशी निगडीत उत्तर देताना डोंगरे सरांचा अनुभव दांडगा असल्यामुळं सर तुमच्या प्रश्नांच्या शंकांचं निरसन नक्की करू शकतात. आपल्या शंका काय असतील तर बोलायला हरकत नाही. वाघ सर, आवाज क्लिअर आहे? येतो सर, येतो. हा, कोण बोलतंय? 14-15च्या आंदोलनाविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर विचारू शकता, बोलू शकता, किंवा वेगळाही कुठला प्रश्न असेल तर बोला. डोंगरे सर, आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? डोंगरे सर, सर आवाज येतो, एकदम स्पष्ट आवाज येतो, काही अडचण नाही. ओके ओके, बोला बोला. शिक्षक बांधवांनी बोलायला हरकत नाही, आमच्या महिला भगिनींनी आपलं मत कोणी ना कोणी मांडायला हरकत नाहीये. आपले सर मध्येच बोलतो, आपले अनेक प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत. कोणाचं खातं नाहीये, कोणाचं खातं बंद झालेलं आहे, आता कोणाचं स्क्रुटिनीच्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत, ग्रॅज्युएटीच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्यानंतर फाईल आमची घेत नाहीत, आम्ही रिटायर झालेलो आहोत, त्या संदर्भात प्रश्न आहेत, किंवा 7-8ला जो आपला ग्रुप 1 पेन्शन मागतोय ते काय आहे, आपण 15-16ला ते 14-15ला आंदोलन करतो ते काय आहे, असे अनेक प्रश्न आहेत. या कुतूहलाचे प्रश्न आहेत, ते का वेगळे झाले, आपण पहिल्यापासून आंदोलन करतो मग सर्वसमावेशक करतो, मग आपण का त्यांच्यात जात नाही, किंवा ते का आपल्यात येत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्यांनी आंदोलन वेगळं केलं मग त्यांना पेन्शन मिळेल का, त्यांना जर मिळाली तर आपल्याला मिळणार नाही का, किंवा आपल्याला मिळेल का, असे अनेक प्रश्न सर आपल्याला आहेत. याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं की या प्रवाहात यावं लागेल. या प्रवाहात आल्यानंतर आम्ही गेल्या 2012 पासून या प्रवाहामध्ये आहोत, आणि मग अनेक आम्हाला अनुभवाने मंत्री 4-5 मुख्यमंत्री आपण या संदर्भामध्ये त्यांच्याशी हितगुज करून किंवा त्यांच्या संघ आपले प्रश्न मांडून सुद्धा सुटले नाही. मग का सुटले नाही? सुप्रीम कोर्ट काय आहे, हायकोर्टामध्ये काय झालं, यास अनेक प्रश्न आहेत. ते जे जे तुम्हाला माहित आहेत ते ठीक आहेत, पण जे माहित नाही, शंका आपल्याला निर्माण होतात, त्यांच्याबद्दल बोला. बोललं तर होईल, तिथं आलं तर होईल. हे पहा, आज 7-8ला आंदोलन झालं, आंदोलन शिरूरकरांनी केलं, कदम सरांनी केलं, मग लगेच त्यांना उद्याच्या उद्या 7-8ला 9ला लगेच मंत्रिमंडळ जी.आर काढेल, या भ्रमात सुद्धा आपण राहू नये. 14-15ला आपण हे आंदोलन केलं, मग लगेच आपला सर्वसमावेशक जी.आर काढतील, याच्या भ्रमात आपण राहू नये. पण आंदोलन का करायचं, आंदोलन केल्याने आपला काय फायदा होईल, या सर्व बाबी आपण विचारात घ्यायला हव्यात. त्यासाठी मी सन्माननीय आशुतोष पवार सरांना म्हटलो की सर, आपल्या बांधवांच्या, रिटायर बांधवांच्या समस्या, सर्व्हिसला असणाऱ्यांच्या समस्या, या सर्व अजून आम्ही 10 वर्षाने रिटायर होणार आहोत, मग आम्हाला आमचं काय, उद्या 1 महिन्याने आम्ही रिटायर होणार आहोत, त्याचं काय, आम्ही रिटायर झालो त्याचं काय,
या सर्व बाबी तुमच्याकडे असणारे प्रश्न, कारण जेव्हा स्क्रुटिनी संदर्भामध्ये आपण पुण्याला पहिली मीटिंग घेतली आणि तुमच्या बरोबर आम्ही इतकंच केलं. अनेक पुणेकरांनी अगोदर आम्हाला भरपूर प्रश्न विचारले की हे स्क्रुटिनी का करायची, आपल्यासाठी नाहीये, याच्यामध्ये फायदा काय आहे, वकिलांचा आपण पोट भरतो का काय, अशा अनेक प्रश्न तज्ञांनी विचारले. मी तर म्हटलो की ज्यांना पेन्शन आहे त्यांनी जास्त विचारले, त्यांना हे होऊन द्यायचं नव्हतं. पण आपण डॉक्टर कल्याण वाघ सरांच्या माध्यमातून, आशुतोष सरांच्या माध्यमातून, त्यांच्या सगळ्या टीमने तिथं तो कार्यक्रम म्हणजे व्याख्यानाचा किंवा माहितीचा कार्यक्रम ठेवला. त्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्न तुमचे सोडवण्याचा म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी, सोडवण्यासाठी म्हणजे तुम्हाला कळावेत म्हणून आपण तो प्रयत्न केला. आणि भरपूर लोकांनी पुण्यातून स्क्रुटिनी चे फाईल दिल्यात. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही करता येईल का, त्याच्यात काय आहे, मग तुम्ही पाठपुरावा केलाय का, किंवा मला भरपूर जणांचे फोन आले की सर आता काय. आम्ही स्वतः जाऊन सांगितलं की आपण आता त्या सोपात आहोत, जात्यात आहोत, तुम्ही जाऊन पहा. आपल्याला ते अधिकारी आपल्यासारखेच आहेत, माग तर येऊन देतील का, ते आपण विचारायला गेल्यावर लगेच आपल्यावर केस करतील का, आपल्याला तिथे असं नाहीये. आपली डिलिंग एवढी असली पाहिजे, जाऊन आपलं काम आहे आपण विचारलं पाहिजे. आणि म्हणून त्या संदर्भात तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमची जी आपण जे अज्ञानी आहोत ते आपल्याला माहिती करून घ्यायचं, आणि म्हणून आंदोलन का ठेवायचं या संदर्भामध्ये आपल्याला त्या संदर्भात बोलता येईल. बोला. तेच डोंगरे सर, मला विचारायचं, आपण स्क्रुटिनी प्रस्ताव सादर केले, ज्युनियरचे आपण डेप्युटी डायरेक्टर कार्यालयात सादर केले, त्याचं काय त्यांनी काही केलं का नाही पुढं, तेच विचारायचं होतं. हा सर, आता तुम्ही डोंगरे सर उत्तर देतीलच, पण तत्पूर्वी आपले सुदेश जाधव सर पण इथं जॉईन झालेले आहेत. जाधव सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर बोला सर. डोंगरे सर. सर, आपण पुण्यातले आहोत. आम्ही 150 किलोमीटरवर संगमनेर मधून डेप्युटी डायरेक्टर कडे आम्ही येत असतो. आपण पुण्यातले अगदी 10, 15, 20, 25 किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्ही असाल तर माझं 100% तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जाऊन प्रत्यक्ष जर विचारलं, आम्ही विचारलेलं आहे, आम्हीचीच टीम जाऊन तिथे चौकशी करून आलेली आहे, असं नाहीये. परंतु त्या स्क्रुटिनीच्या संदर्भामध्ये मुळात ते आपल्याला सध्या काय सांगतील की आम्हाला 30 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे. ही कोर्टाचा आदेश आहे. उदाहरण घ्या, म्हणजे साधारणतः 1 महिना होऊन गेला, आणखी 4-5 महिने, म्हणजे साधारणतः सप्टेंबर पर्यंत 3-4 महिने आपले होतील, 5-6 महिने होतील. तर त्या संदर्भात त्यांना आपण फक्त एवढं विचारायचं आहे की सर त्या याच्यामध्ये आदेशामध्ये, कोर्टाच्या आदेशामध्ये मयत आणि रिटायर लोकांचं लवकर करणार होते, त्याचं काय झालं. आपण जरी रिटायर नसलो तरी आपण म्हणू शकतो ना की त्यांचं काय झालं, त्याची केली का चौकशी. तर काही जिल्ह्यांमध्ये, रायगडमध्ये मी एका अशा मॅडमला पाठवलं की त्या म्हणे सर आमच्याकडे सगळं आलेलं आहे, आम्हाला आदेश पण आलेले आहेत की याच्यावर काम करा म्हणून. असं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं सर, डेप्युटी डायरेक्टर, जीओ ऑफिसर, शिक्षण सचिव यांना मुळातच कोर्टाने पार्टी केलेला आहे, म्हणजे त्यांना हा विषय माहिती आहे, त्यांना तो करायचाच आहे. परंतु आपणही त्या संदर्भामध्ये आपल्याला जो प्रश्न पडला तो अनेक जणांना पडला की सर त्यांनी काय केलं. तर काही मीटिंग मध्ये असं आलं की सर ते धूळ खात पडले. ते धूळ खात पडले नाही, त्यांना ते करावंच लागणार आहे सर, नाहीतर परत कोर्ट ऑफ कंटेन होईल. कारण जर सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस आता चालू आहे, म्हणजे पेंडिंग नाही, ती बोर्डावर आहे, आपली केस बोर्डावर आलेली आहे. बोर्डावर आल्यावर आपला त्याचा निकाल लवकर लागतो. बोर्डावर येण्याच्या अगोदर केसच्या तारखा चालतात, पण ती बोर्डावर आलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना सुद्धा, सुप्रीम कोर्टामध्ये कोणती केस आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेले आपले कर्मचारी. याच संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा त्याच
अनुषंगाने केसचा निकाल लागलेला आहे. इथं सुद्धा तेच आहे. फक्त एक वर्ड असा आहे की तुमची शाळा 100% अनुदानावर आहे का, पूर्वीची म्हणजे त्याची शाखा म्हणूया, 8वी 9वी 5वी 7वी किंवा 1ली 4थी किंवा सिनियर कॉलेज हे जर असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण एक तुम्हाला खात्रीने सांगतो की मला रायगड मधून एका शिक्षकाचा ती पार्टी होते त्याच्यामध्ये, तर त्यांना मात्र पेन्शनची स्क्रुटिनी करायचा आदेश नाहीये. त्यांना डायरेक्ट त्यांची पेन्शन फाईल ईओ ऑफिसला जमा करून लगेच पेन्शन मंजूर करायची. कारण ते लोक कोण आहेत सर, ते रिटायर झालेले शिक्षक आहेत. रिटायर झालेल्या शिक्षकांनी केस टाकलेली आहे. पण त्या जजचं फार अभिनंदन आणि खऱ्या अर्थाने तो आपल्या दृष्टीने देव आहे. ते 2 जज असतील त्यांनी बाहेर या केसच्या बाहेर असणाऱ्या लोकांना कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही स्क्रुटिनी करून घ्या, हा नियम तुम्हाला पण लागू आहे, अशा पद्धतीने निर्णय दिला. तर आपण 30 सप्टेंबर पर्यंत इतक्या दिवस आपण थांबलो. 30 सप्टेंबर पर्यंत आपण वाट पाहूया. नंतर आपल्याला कोर्टाचे दरवाजे, मुळात आपल्याला केस लावायचीच नाहीये, कारण कोर्टाने सांगितलं तुम्हाला केस करायचीच नाहीये. तुम्ही याच्यावर आता परत केस लावायची नाही. हे सगळं डेप्युटी डायरेक्टरने आपल्या हातामध्ये सगळं ते द्यायचं आहे. आता अनेक लोकांचे प्रश्न आले, शंका खाल्या की परत आपल्याला वकिलांकडे जायचं का. वकिलांकडे जायचं कशाला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे परत तुम्ही केस लावायची नाही, तुम्ही त्याच्यावर परत कोर्टात यायचंच नाहीये. मग वकिलांचे कसे काय घर भरतील. तुम्ही नीट त्याचा जर अभ्यास केला तर हेच वर्ड आहे की तुम्हाला आता परत केस लावायची गरज नाही. हा निर्णय या लोकांसाठी अंतिम आहे. मग एवढंच आहे का थोडस शिक्षण विभाग आपल्या बाबतीमध्ये थोडस आता पवार सरांना वाघ सरांना माहिती आहे, हे अलगदरीपणा करतात, पुढे लोटायचं काम करतात. तर ते 100% होईल. एका जिल्ह्यामध्ये सुरू झालं का पुढच्या जिल्ह्यामध्ये होईल आणि लोक आता शांत बसणार नाही. आम्ही शांत बसणार नाही. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशी टीम पाठवू, पुण्यालाही आम्ही येऊ आणि त्यांच्या पुढे परत निदर्शनं करू, रोडवर बसू सर. कारण याच्यातून कमीत कमी 7-8 हजार लोक पेन्शनच्या मार्गावर राहणार आहेत. नक्की सर, नक्की. मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की पुण्यामध्ये कुलकर्णी मॅडम म्हणून महिला भगिनी आहेत आपल्या, त्यांच्या सहकार्यांना घेऊन डेप्युटी डायरेक्टर कडे जाऊन आल्यात, कारण ज्युनियरचा विषय होता. त्यानंतर आणखीन एक 9वीच्या महिला भगिनी हाच प्रश्न घेऊन जिल्हा परिषदेत जाऊन भेटलेले आहेत. मी स्वतःही वैयक्तिक जाऊन आलेलो आहे आणि मी सांगू इच्छितो की पुण्यातली परिस्थिती आता अशी आहे की सगळं काही धूळ खात पडलेलं आहे. अजून त्याचा काही कोणी विचार करत नाही. पण डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसला पुण्याच्या की उत्तर असं मिळतंय की सर जुलैच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही त्या फाईलचं काम करायला घेतोय. मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो, डोंगरे सरांनी आता सांगितलेलंच आहे की त्या फाईलला त्यांना हात लावावाच लागेल. 30 सप्टेंबर थोडस लांब दिसतंय, त्यामुळे ते थोडेसे शांत असतील. पण जशी जशी तारीख जवळ येणार आहे तसं त्यांना त्याच्यावर रिपोर्टिंग करावंच लागेल, हे मात्र 100% खरं. ओके. आणखीन बांधवांना विनंती करतो की असाच काही प्रश्न असेल म्हणजे डोंगरे सर त्या अनुषंगाने बोलत जातील. त्यानंतर सुरेश जाधवांना पण मी विनंती करणार आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा 14-15 तारखेच्या संदर्भात एक चांगलं महत्वाचं आवाहन करणार आहोत आणि मग आपण सांगतेकडे जाणार आहोत. आणखीन काय बांधवांचे प्रश्न असतील तर बोलायला हरकत नाही. सर मी सोनवणे इंदापूर तालुक्यातून आहे. बोला सर. 31 मे 2025 ला सेवानिवृत्त झालो. 31 मे 2025 झालं आणि माझी जी आहे मी आणि 2008 ला मला 100% अनुदान. मी माझा फंडाचा प्रस्ताव आणि पेन्शनचा प्रस्ताव देखील जमा केलेला आहे. परंतु फंडाचा प्रस्ताव आता जुलै मध्ये